नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत 5 लाख महिला आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत। काही महिलांचे हप्ते आता बंद झालेले आहेत। महिलांना हप्ता आता मिळणार नाही। अशा कोणत्या महिला आहेत ज्या महिलांचे हप्ते बंद झालेले आहेत, त्यांना हप्ता मिळणार नाही, ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडमनी इथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती दिलेली आहे। काय माहिती दिलेली आहे ते समजून घ्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे। तर या ठिकाणी पहा, 28 जून 2024 आणि 3 जुलै 2024 रोजी या GRच्या नुसार, या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिला ज्या काय आहेत त्यांना आता ह्या योजनेतून वगळण्यात आलेले आहे। अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण हे खालीलप्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेले आहे। पहा, तर यामध्ये पहा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला ह्या 2,30,000 म्हणजे ज्या काही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असताना सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अर्ज केला होता, अशा 2,30,000 महिलांना या योजनेपासून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्यानंतर वय 65 वर्षापेक्षा जास्त असलेल्या महिला ह्या 1,10,000 महिला आहेत। तर यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिलांनी यामध्ये अर्ज केला होता। या महिला 1,10,000 महिला या योजनेसाठी आता अपात्र करण्यात आलेल्या आहेत। कुटुंबातील सदस्यांच्या नावे 4 चाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांची संख्या आहे 1,60,000। म्हणजे कुटुंबातील सदस्याच्या नावे जर 4 चाकी गाडी असेल, नमो शक्ती योजनेचा लाभ घेत असेल, अशा स्वेच्छेने योजनेतून मागे नाव घेणाऱ्या महिला ह्या 1,60,000 महिला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहे। एकूण अपात्र महिला जर पाहिल्या तर 5 लाख महिला या ठिकाणी अपात्र करण्यात आलेल्या आहे। सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये एकूण जर पाहिलं तर 5 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत। तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त महिलांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।